आज आपण फ्लॉवरची भाजी बनवणार आहे। पाव किलो फ्लॉवर तोडून घेतलेला आहे, उकळाय ठेवलेला आहे। चला तर मग पाहूया। त्याला 10 मिनिट नरम उकळून घेऊन रेसिपी पाहूया। चला तर मग फ्लॉवर भाजी बनवूया। याच्यात कांदा, टोमॅटो, लसूण, अद्रक आणि कोथिंबीर असे आपण मिक्सरला बारीक करून घेऊया। आता आपली छान फ्लॉवर उकडलेली आहे। याला आपण या चाळणीमध्ये अशा प्रकारे काढून घेऊया। हे पहा, आता फोडणी तयार करूया। फ्लॉवर भाजीसाठी लागणारे साहित्य हे पहा। फ्लॉवर छोटे छोटे करून उकडून घेतलेत। हे कांदा, लसूण, अद्रक, कोथिंबीरची पेस्ट, जिरे मोहरी 1 चमचा, जिरे 1 चमचा, अर्धा चमचा हळद, 1 चमचा कांदा लसूण मसाला आणि 1 चमचा मीठ आणि हे थोडंसं काळा मसाला टाकायचा 1 चमचा भरून, हा सुहाना मसाला टाकायचा आणि ही वाटीभर शेंगदाण्याचं कूट आणि तेल अंदाजे 2 पळ्या जे आपल्या तेलात माप असतो तो। चला तर पाहूया फोडणी। तेल गरम होत आहे। प्रथम टाकूया मोहरी 1 चमचा, नंतर टाकूया जिरं, टाकूया ही पेस्ट करून घेतलेली आणि छान फ्राय होऊ द्यायचं। याला 2 मिनिटं फ्राय होऊ द्यायचं। हे पहा, आपलं मसाला कच्चे छान फ्राय झालेले आहेत। आता आपण जे हे सुके मसाले घेतलेत ना हे पण टाकूया, म्हणजे आपली फोडणी छान तयार होते। मसाले छान फ्राय झाले की फ्लॉवरची भाजी खूप छान लागते। यातच आपण हे शेंगदाण्याचं कूट पण टाकूया। याला 2 मिनिट छान फ्राय होऊ देऊया। हा कांदा मसाला आहे, या काळा मसाला तर बाजारात मिळतो, हा 1 चमचा भरून टाकायचा। हे पहा, तेल सोडली आपली फोडणी। हा सुहानाचा मसाला पण 1 चमचा भरून टाकायचा। याला पण थोडंसं फ्राय करून द्यायचं। हे पहा, आता आपण हे जे मिक्सरच्या भांड्यात पाणी टाकलेलं होतं ना ते एवढं घ्यायचं आणि आता आपले हे फ्लॉवर टाकायचं। 2 मिनिट फ्लॉवर या मसाल्याला मिक्स करून घ्यायचं। हे पहा, आता हे पाणी टाकून घ्यायचं आणि या पाण्यामध्ये पूर्ण छान मिक्स करायचं। फ्लॉवरची भाजी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। पाहूया 5 मिनिटांनी। 5 मिनिटं झाकून ठेवून शिजवूया। 5 मिनिटं झालेले आहेत, पाहूया उघडून। हे पहा, खूप छान झाली आपली फ्लॉवरची भाजी। तयार आहे फ्लॉवर भाजी। व्हिडिओ आवडला तर लाईक करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। थँक्यू, बाय।